नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या पल्स मीडिया चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अशा एक नवीन ठिकाणी जाणार आहोत। आपल्याला समजलंच असेल श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। आता आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनपासून आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाकडे निघालेलो आहोत। 7:30ची ट्रेननी आम्ही बसलेलो 7:30 वाजता आणि तिथे जवळ मार्कापूर रेल्वे स्टेशन आहे। आता आम्ही त्या मार्कापूर रेल्वे स्टेशनला जात आहोत। श्रीशैलम हे पहाडावरती मंदिर असल्यामुळं मार्कापूर रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे आणि मार्कापूर रेल्वे स्टेशन नंतर बसनी आम्ही वरती इथं जाणार आहोत, ज्योतिर्लिंगावरती मंदिरात जाणार आहोत। तर आम्ही 5-6 तास लागल्यानंतर आम्ही मार्कापूर रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत। आपण बघू शकता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि इथे जेवढेही लोक उतरत आहेत ते पूर्ण मंदिरात जाण्यासाठी उतरत आहेत, साधू संत। त्याच्यानंतर आम्ही सकाळी 5 वाजता इथे हनुमान मंदिर आहे आपल्या श्री मारुतीरायाचं, तिथे आम्ही थांबलो होतो। बसची वाट बघत 6 वाजता बस आलेली आहे। आता आम्ही बसमध्ये बसून बसच्या प्रवासामध्ये वरती जात आहोत। तर बसला वन साईड तिकीट 120 रुपये घेतले त्यांनी वरती जाण्यासाठी आणि आम्ही तिकीट काढल्यानंतर वरती निघालेलो आहोत। तर सर्वजण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले अशा घोषणा देत मंत्र म्हणत आम्ही डायरेक्ट वरती 3 तास प्रवास करत श्रीशैलमला 3 तास लागले आम्हाला पोहोचायला। हे मंदिर खूपच म्हणजे असं पूर्ण जंगल असल्यामुळं चढ असल्यामुळं वरती जायला खूप वेळ लागला। आपण बघू शकता हे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि एवढं सुंदर वातावरण, एवढं सुंदर जंगल त्यांनी राखून ठेवलं, खूप बरं वाटतं असं बघितल्यानंतर। लोक पण राहत होते वरती, पण वन विभागाचं आहे पूर्ण, काही त्रास नाही, गाड्या हळूहळू जातात। जर तुम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुनला येत असाल दर्शनासाठी तर त्यांचं टायमिंग आहे सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर चालू राहतं। त्याच्यानंतर प्रवेश बंद करतात ते, कारण जंगल आहे, जंगलामध्ये प्राणी वगैरे त्याची भीती असल्यामुळं त्यांनी तो नियम ठेवलेला आहे, 6 वाजेपर्यंतच आपण दर्शन घेऊ शकतो। आणि हे खूपच मंदिर प्राचीन काळातलं आहे। तर याला पहाडावरती खूप असल्यामुळे याला दक्षिणचा कैलास पर्वतसुद्धा म्हणतात। आता आपण वरती गेल्यानंतर पूर्ण मंदिराची माहिती घेऊ, राहण्याची सुविधा, जेवण्याची सुविधा काय आहे, कारण हे पर्यटन स्थळ म्हणजे असं खूप प्रसिद्ध आहे। हे बघा आपण आलेलो आहे श्रीशैलमला आणि श्रीशैलमला आल्या जेव्हा महादेवाची पिंड आणि नंदीदेव आपले दिसतात तेव्हा इतकं सुंदर वाटतं, इतकं फोटो वगैरे काढण्यासाठी खूप भाविक तिथे थांबलेले असतात आपण बघतोय। आणि हे मेन एंट्रीलाच आहे श्रीशैलमचं। जेव्हा आपण येतो तर डायरेक्ट पहिल्याच याच्यावरती प्रवेशद्वारावरतीच हे आहे, श्रीशैलमवाल्यांनी बनवलेलं आहे, ट्रस्टवाल्यांनी, आणि खूप स्वच्छता आहे इथे। भाविकांना, बाहेरून आलेल्या लोकांना त्रास देत नाही, काही नाही। तिथे त्यांचे फिक्स रेट आहे, फक्त त्यांच्या तिची भाषांचा प्रॉब्लेम होतो थोडा, बाकी तिथं खूप छान आहे, व्यवस्थित वाटलं आम्हाला आम्ही गेल्यानंतर। आणि आम्ही गेल्यानंतर तिथे फ्रेश झाल्यानंतर ते ट्रस्टचे तिथे ते हे बघा ब्रह्मा गेस्ट हाऊस आहे, ह्या गेस्ट हाऊसला आम्ही थांबलो होतो, थोडा वेळ फ्रेश वगैरे झालो, आंघोळी वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही परत बघितलं तिथं काय आहे जवळपास, स्वच्छता, मंदिर वगैरे भरपूर आहे। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आतमध्ये श्रीशैलममध्ये आलो तेव्हा जे साधू लोक आहेत, साधू लोक सोबत तिथं आम्ही दर्शन लाईनमध्ये घुसलो, ते सर्वजण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलत होते। आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन सोबत जाऊन मग पुढं दर्शनाची लाईन आहे, त्या लाईनपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत गेलो। आणि श्रीशैलममध्ये आल्यानंतर खूप मंदिर आहेत, पूर्ण म्हणजे आजूबाजूला सर्वीकडे मंदिर आहे। गणपतीचं आहे, सिद्धी गणपती म्हणून आहे, ते पण खूप फेमस आहे। बजरंगबलीचे मंदिर आहे, त्याच्यानंतर तिथले वेगवेगळे म्हणजे प्राचीन काळातलं
देवी देवता आहेत तिथले सर्व ते मंदिर आहेत त्यांचे ते. व मंदिरात आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे मोबाईल, कॅमेरा आणि जे सॅक आहे ते काहीच अलाउड नाही आहे. मंदिरात आम्ही 3 त्रास दर्शन झाल्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता, पण मी आपल्यासाठी खास प्रेक्षकांसाठी मोबाईल आणून ह्या मंदिराची पूर्ण शूटिंग घेतलेली आहे. बघा हे मेन मंदिर आहे मल्लिकार्जुन. आपल्याला दर्शन होतं आहे घर बसल्या. खूप छान आहे. एवढा व्हिडिओ मी खूप म्हणजे आपल्यासाठी काढून आणला रिस्क घेऊन. तर आपण हे मंदिराचा पूर्ण परिसर आणि पूर्ण खूप कमी जास्त 6 एकरचा हा पूर्ण परिसर आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत आणि हे मेन मंदिर आहे. इथून बाहेर एक्झिटसाठी मी तिथे थांबून हा व्हिडिओ पूर्ण शूट केला आपल्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येत होतो हळूहळू एक्झिट पॉईंटला. इथे अजिबात मोबाईल अलाउड नाही. बाहेर आल्यानंतर अन्नप्रसादालय इथे जेवण पण भेटतं, पण आता जेवणाचा टाईम नव्हता मग आम्ही लड्डूंचा प्रसाद घेतला. त्याच्यानंतर मग नंतरून इथे गार्डन आहे, इथे लोक बसतात, नाश्ता वगैरेची पण सोय आहे. तर त्याच्यानंतर एक्झिट पॉईंट आहे बाहेर आल्यानंतर आपण इथे पूर्ण म्हणजे शॉपिंग वगैरे काही घेऊ शकता. त्याचेही इथे या मंदिराचं खूपच इतिहास आहे. ते आपण तीर्थस्थळाला म्हणजे असं मल्लिकार्जुन नाव पडलं कारण याच्यामध्ये जे मल्लिका नाव आहे ते माता पार्वतींचे आहे आणि शंकरजी आहे ते अर्जुनच्या रूपात आहे, म्हणून या तीर्थस्थळाला मल्लिकार्जुन असं म्हणतात. खूप दुरून भाविक येतात, त्याच्यामुळं खूपच प्रसिद्ध आहे. आपण काही शॉपिंग वगैरे करायचे असेल, हा मंदिर परिसर म्हणजे मोठं आहे. पार्वती माता मंदिर, याच्यामध्ये अजून भरपूर मंदिर आहे आपण बघू शकता. शिवपुराण कथामध्ये सांगितल्याप्रमाणे शिवजी आणि त्यांचे 2 पुत्र कार्तिकेयजी आणि गणेशजी यांच्यामध्ये लग्नाची ओढ लागली होती. मग पहिले कोण लग्न कोणाचं करायचं याच्यामध्ये भगवान शिवजी आणि माता पार्वती यांनी शर्यत ठेवली होती की जो पृथ्वीची प्रदक्षिणा घालून पहिले येईल त्याचं लग्न पहिले होईल. मग कार्तिकेयजींचं वाहन मयूरजी घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला निघाले, पण गणेशजींनी आपल्या आईवडिलांची प्रदक्षिणा पृथ्वीला समान बघितलं आणि प्रदक्षिणा घातली. पण जेव्हा कार्तिकेयजी आले तेव्हा समजलं की ते म्हणून ते रागात पर्वतावर निघून गेले आणि त्यांना समजवण्यासाठी माता पार्वतीजी आणि महादेवजी या पर्वतावर आले. तेव्हापासून हे दोघे इथेच विराजमान आहेत असं म्हटलं जातं, म्हणून या मंदिराची अजून शोभा वाढते. त्याच्यानंतर मग असा इतिहास आहे हा. तर त्याच्यानंतर बाहेर आलो आम्ही. त्याच्यानंतर मग बाहेर आल्यानंतर हा व्हिडिओ, बाहेर नाश्त्याचे पण स्टॉल आहेत व्यवस्थित, तिथे इडली डोसा वगैरे जास्त भेटतं. तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर येत होतो तनी. मग आता आम्हाला इथून हैदराबादला जायचं आहे, तर आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन हे म्हणजे ते श्रीशैलमचा हा परिसर आहे पूर्ण. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगावा आणि याचा पुढचा व्हिडिओ कुठून आपल्याला बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. नक्की मी आपल्यासाठी तिथला व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच भरभरून प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो मच.